भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोधिवृक्ष या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. या माध्यमातून मीरा भाईंदरमधील विविध प्रतिनिधी आपल्या भावना व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत. नमस्कार, मैं गीता भरत जैन, आमदार 145 मीरा भाईंदर विधानसभा, बोधि वृक्ष के सभी दर्शकों को मेरा नमन। आज 6 दिसंबर यानी महापरिनिर्वाण दिवस, हमारे लिए ये दिन का बहुत महत्व है। आंबेडकर जी को मैं शत शत नमन करते हुए उनके बारे में जितना कुछ बताऊं शायद सूरज को दिया बताने के तरह होगा, लेकिन मैं महिला होने के नाते हमेशा उनका धन्यवाद करना चाहूंगी कि महिलाओं के लिए जब उनके दिल में कितनी करुणा रही होगी कि उन्होंने ये सोचा कि महिला जब गर्भवती होती है तब वो अपना काम, अपने बच्चे को समय दे सके और अपने स्वास्थ्य का भी ध्यान रख सके, इसलिए उन्होंने सवेतन महिलाओं को छुट्टी 6 महीने का प्रावधान उनके विजन के हिसाब से आज हम सभी महिलाओं को मिल रहा है। मैं सभी महिलाओं के तरफ से उनको अभिवादन चाहूंगी कि आपने इतना सुंदर हमारे लिए सोचा। थोड़े समय पहले जब मैं परिवहन की सभी कर्मचारियों की व्यथा सुन रही थी और तब एक बार और आंबेडकर जी को नमन किया कि बोनस की जो पद्धति थी वो उनकी वजह से हमारे यहाँ आई है। ऐसे गरीबों को और महिलाओं को ध्यान में रखकर इस समाज में उनको समान दर्जा दिलाने के लिए उनका जो विजन था उस समय का, उसी की वजह से आज हम महिलाएं, मैं भी एज अ आमदार आपसे इसीलिए बात कर रही हूँ क्योंकि उन्होंने संविधान में हमें ये हक दिया। क्योंकि आपको पता है पश्चिम में जब बहुत सालों तक महिलाओं का इवन वोटिंग का भी अधिकार नहीं था, हमारे संविधान को जब आंबेडकर जी ने बनाया तब महिलाओं को और निचले वर्ग को समान दर्जा जो उनकी तरफ से मिला है, उसके लिए हम पूरा समाज, हम पूरा देश उनके ऋणी रहेंगे और उनको इस 6 दिसंबर को नहीं लेकिन पूरे साल कोई भी दिन ऐसा नहीं है कि हमारे सबकी तरफ से उनका अभिवादन ना हो। आप सबका फिर एक बार सबको नमन करते हुए जय भीम, जय महाराष्ट्र। बोधिवृक्ष यूट्यूब चॅनलला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। मी प्रवीण पाटील, विरोधी पक्षनेता मीरा भाईंदर महानगरपालिका। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाणानिमित्त अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेबांनी जे या देशामध्ये जे कार्य केलेले आहे त्यांना अनुसरून जे शिक्षण पद्धतीचं जे कार्य केलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षण पद्धतीची आणलेली आहे त्यांनाच अनुसरून बाबासाहेबांनी जे आपल्या संविधानामध्ये शिक्षण पद्धतीचा जो अवलंब केलेला आहे त्याचाच फायदा आज या देशामधील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होत आहे। त्याचप्रमाणे महिलांना शिक्षण पद्धती त्याचप्रमाणे जे सर्वसामान्य जे शिक्षणाचा अधिकार आज जो भेटतोय तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालेला आहे। त्यासाठी माझ्याकडून आणि सर्व जनतेकडून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। बोधिवृक्ष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अनंत गेनू शिर्के, नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिका SC ST प्रवर्गातून निवडून आलो आहे। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या आरक्षणामुळे गोरगरिबांना तळागाळातील मंडळींना न्याय मिळाला आहे। राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 46च्या माध्यमातून आरक्षणामुळेच मी ह्या मीरा भाईंदर SC प्रवर्गातून आज नगरसेवक म्हणून ह्या ठिकाणी निवडून आलो आहे। हे माझं भाग्य आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन ह्या दिनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र। नमस्कार, बोधिवृक्ष यूट्यूब चैनल के सभी दर्शकों को मैं विक्रम प्रताप सिंह, मीरा भाईंदर महाराष्ट्र के एक समाजसेवी के रूप में, एक शिव सैनिक के रूप में आप सभी को भारत रत्न बाबा साहब भीमराव अम्बेडकर के 64वें
महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य में मैं आप सभी का अभिवादन करता हूँ। निश्चित तौर पे हमारे भारतवर्ष के ऐसी विभूति जिनके बारे में जितना भी हम कहें उतना कम है। हर नागरिक को उन्होंने अपना समसमान अधिकार दिया जो है, चाहे दबे कुचले या बिजनेस या कोई भी सेक्टर के लोग हो। एक ऐसा महाग्रंथ मैं उसको कहूँगा हमारे भारत के संविधान को, कि जिन्होंने कहीं भी कोई जो है उसमें किसी के अधिकार, अपने अधिकार, मूल अधिकार से वो वंचित न रह जाए, ऐसा हमारे महापुरुष ने ध्यान रखा और भारत का संविधान का निर्माण किया। निश्चित तौर पे उस कड़ी में मुझे याद आता है कि मैं एक या हमारे जैसे लाखों लोग जो है, जो प्रवासी व्यवसायी कहेंगे या कामगार भी उसमें आ सकते हैं, कि भारत के किसी भी कोने में में पैदा होके किसी भी कोने में हम जाके जो है व्यवसाय कर सकते हैं, काम कर सकते हैं। ये अधिकार अगर दिया है तो बाबा साहब ने दिया है। ऐसे अधिकारों के लिए, एक एक अधिकारों के लिए जो है आज ऐसे महापुरुष को हम सब आज नमन करते हैं, कि अगर शायद इतना बड़ा घटना उन्होंने नहीं रचा होता तो विभिन्नताओं का ये देश है, कहीं ना कहीं हमेशा जो है एक सवाल उठता। लेकिन बाबा साहब ने एक ऐसा संविधान देके गए कि निश्चित तौर पे आज धीरूभाई अंबानी किस प्रांत में जन्म लेते हैं और किस राज्य में आके जो है इतने बड़े व्यवसायी बनते हैं, कौन कहाँ पैदा होता है, कहाँ व्यवसायी बनता है, ये अगर हमारा अधिकार मिला हुआ है पूरे भारत के लोगों को, या महाराष्ट्र के का कोई युवा उठता है वो जाके केरला में व्यवसाय कर सकता है, उत्तर प्रदेश का पैदा हुआ युवा आज महाराष्ट्र मुंबई में इतने लोगों का रोजी रोटी जो है अपना अर्जित कर रहा है, तो ये मूल अधिकार बाबा साहब ने दिया है। तो इस रूप में मैं आज उनको नमन करता हूँ कि इतना अच्छा संविधान उन्होंने हमको दिया है, इसके लिए मैं उनको नमन करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम। बोधिवृक्ष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्राध्यापक उत्तम भगत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसात पेरणं हेच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलं होतं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी प्राणपणाने करा। परंतु आज आपण पाहतो की कोणत्याही महापुरुषांचा जो विचार आहे त्या महापुरुषाला जर चांगले अनुयायी मिळाले नाही तर तो विचार मरून जातो। आपण जे सामान्य माणसं आहोत, सामान्य माणसाला खरं तर एकदाच मरण येत असतं, परंतु जे महापुरुष असतात त्यांना तीनदा मरण येत असतं। जे महापुरुष असतात त्यांना तीनदा मरण येतं। जेव्हा नैसर्गिक मृत्यू हा त्यांचा पहिल्यांदा मृत्यू असतो, जेव्हा त्यांचे अनुयायी एखाद्या महापुरुषांनी सांगितलेला विचार ऐकत नाहीत तेव्हा तो त्यांचा दुसरा मृत्यू असतो, आणि महापुरुषांनी सांगितलेल्या विचाराच्या विरोधात जेव्हा त्यांचे अनुयायी वागतात तेव्हा त्यांचा तिसरा मृत्यू होतो। म्हणजे महापुरुषांच्या आयुष्यात असे तीनदा मृत्यू येतात, आणि आपणच म्हणजे जेव्हा महापुरुषांचे अनुयायी हे भक्त बनतात तेव्हा तो विचार मरतो, आणि आपणच आपल्या महापुरुषांना केवळ फोटोमध्ये टांगून, केवळ फोटोमध्ये त्यांना ठेवून, त्यांची पूजा अर्चा करून त्यांचे विचार मारण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जो महापुरुष आहे, ज्यांचं जगभर नाव आहे, कोलंबिया विद्यापीठाने ज्यांना सिम्बल ऑफ नॉलेज असं म्हटलेलं आहे, ज्ञानाचं द्योतक असं म्हटलेलं आहे, कारण शिक्षणाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण विश्वामध्ये नाव कमावलेलं आहे, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न असं म्हटले जातं। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार सांगितलेला आहे तो विचार जरी आपण थोडा जरी पुढे नेण्याचं काम केलं तरी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक खरं अभिवादन आहे। आज 63 वर्षानंतर पहिल्यांदा चैत्यभूमी अगदी विरळी दिसेल, किंबहुना तिथे लोक दिसणार आहेत, कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये निर्बंध असल्यामुळे। परंतु जेव्हा 6 डिसेंबर असतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीकडे 2-4 दिवसापूर्वीच पासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे पाय वळत असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। आणि इथे आल्याच्या नंतर सुद्धा ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घेत नाहीत, तर इथे शिवाजी पार्कवर जे
पुस्तक विक्रेते वगैरे येत असतात. इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुस्तकरूपी ज्ञानाचा वासासुद्धा ते घेऊन जात असतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपापल्या परीनं जे करण्याचं काम आहे ते सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हेच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन असेल. मीरा भाईंदरमध्ये मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो विद्यार्थ्यांना अगदी राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देण्याचं काम असेल, कोणत्याही गोरगरीब विद्यार्थ्यांना किंवा अडलेल्या विद्यार्थ्यांचा एखाद्या प्रवेशाचा काम असेल, किंबहुना शिक्षणाचं काम असेल, एखाद्या विद्यार्थ्याला काही शैक्षणिकदृष्ट्या कसल्याही प्रकारची अडचण असेल तर मीरा भाईंदरमध्ये कार्यरत असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे असते आणि म्हणून ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करत असतो त्या त्या क्षेत्रातील माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं. जसं आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं शिक्षण क्षेत्रातलं काम हे आमच्यासाठी आदर्श आहे. एखादा राजकीय व्यक्ती असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय क्षेत्रात केलेलं काम त्याचं त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्षेत्रात जे काम केलेलं आहे त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या क्षेत्रातून किंवा त्यांची प्रेरणा घेणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा गाडा पुढे नेण्याचं थोडं जरी काम करण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की हेच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असेल. पुन्हा एकदा बोधिवृक्ष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय भीम.